नमस्कार मंडळी. अधिक मास 2026 33 वस्तूचं वाण काय घ्यावं जाणून घ्या गुप्त नियम आणि फायदे. तुमचं स्वागत आहे आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक चॅनलवर. मंडळी, 2026 मधील अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ महिना मानला जातो. या महिन्यात केलेले दान, जप, पूजा आणि व्रत अनेक पटीने फळ देत असतं, शास्त्रज्ञ सांगितलेलं आहे. पण अधिक मासात 33 वस्तूचं वाण का दिलं जातं? त्या 33 वस्तू कोणत्या असतात? वाण देताना कोणते नियम पाळायचे आणि कोणती एक चूक केल्यामुळे पुण्य कमी होतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व गुप्त नियम जाणून घेणार आहोत, म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, अधिक मास म्हणजे एक अतिरिक्त महिना. तर हा महिना भगवान विष्णूचं अत्यंत पवित्र आणि चमत्कारी महिना मानला जातो. हिंदू धर्मात या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं, कारण भगवान विष्णूंनी स्वतः या महिन्यात आपलं नाव दिलं होतं असं पुराणामध्ये सांगितलं आहे. पूर्वी या महिन्याला कोणीही महत्त्व देत नव्हतं. कोणीही शुभ कार्य या महिन्यात केलं जात नव्हतं. तेव्हा हा महिना दुःखी होऊन भगवान विष्णूकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. जो भक्त या महिन्यात पूजा, जप, दान आणि व्रत करेल त्याला अनेक जन्माचं पुण्य मिळेल. म्हणून अधिक मास खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. मंडळी, असं मानलं जातं की या महिन्यात केलेले प्रत्येक चांगलं काम अनेक पटीने फळ देतं. उदाहरणार्थ, एक दिवा लावा तर अनेक दिव्याचं पुण्य मिळतं. एक मंत्र जपला तर 1000 जपाचं मंत्राचं फळ मिळतं. गरिबाला अन्न दिलं तर देव स्वतः प्रसन्न होतात. म्हणून अनेक लोक या महिन्यात दान धर्म करतात, गीत वाचन करतात, उपवास करतात, विष्णू मंत्र जप करतात, महिलांना वाण देतात. अधिक मासात दान का करतात? कारण शास्त्रात सांगितलेलं आहे की दानाने पाप कमी होतं आणि पुण्य वाढतं. अन्नदान, वस्त्रदान, तांदूळ आणि धान्य, महिलांनी ओटी आणि वाण देणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. असंही मानलं जातं की घरात सतत भांडण होत असेल, पैसा टिकत नसेल, नकारात्मक ऊर्जा असेल तर कधीही अधिक मासात श्रद्धेने केलेले दान सकारात्मक बदल घडवतात. महिलांसाठी अधिक मासाचं विशेष महत्त्व. विवाहित स्त्री या महिन्यात देवीची पूजा करतात, व्रत करतात, ओठी भरतात, 33 वस्तूचं वाण देतात. त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं, घरात सुख शांती वाढते, लक्ष्मीची कृपा राहते, सौभाग्य टिकून राहतं. तर मंडळी, अधिक मास हा फक्त धार्मिक विधी करण्यासाठी नसतो, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी असतो. या महिन्यात खोटे बोलणे टाळावे, राग कमी करावा, दुसऱ्यांना मदत करावी, देवीचं नामस्मरण करावं, कारण या महिन्यात मनापासून केलेली प्रार्थना लवकर फलदायक होते असं मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिक मासात केलेले पुण्य जितकं मोठं असतं तितकं चुकीच्या कर्माचा परिणामही मोठा मानला जातो. कोणाचा अपमान करू नका, गरिबांना रिकाम्या हाताने पाठवू नका, वडीलधाऱ्यांना आदर करा. आणि मंडळी, पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत 33 वस्तूचं वाण काय दिलं जातं आणि त्या 33 वस्तूचं गुप्त धार्मिक रहस्य काय आहे. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त गोष्ट. अधिक मासात 33 वस्तूचं वाण काय दिलं जातं आणि यामागचं खरं धार्मिक महत्त्व काय आहे. अनेक लोक परंपरा म्हणून वाण देतात, पण त्यामागचा अर्थ फार कमी लोकांना माहीत असतो. शास्त्रानुसार 33 वस्तू या 33 कोटी देवताचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे जेव्हा एखादी महिला श्रद्धेने 33 वस्तूचं वाण देते तेव्हा त्या सर्व देवतांचा सन्मान करत असते. त्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते, देवी लक्ष्मी प्रसन्न होते, पितृदोष आणि नकारात्मकता कमी होते, सुख समृद्धी वाढते. पण मंडळी, फक्त वस्तू देणं महत्त्वाचं नसतं, त्या कोणत्या भावनेने दिले जातात जास्त महत्त्वाचं असतं. दिखावा करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, अहंकाराने वाण दिलं तर त्याचं पुण्य कमी होतं असं मानलं जातं. पण मनापासून दिलेलं छोटंसं दानही देव स्वीकारतात. अधिक मासात महिलांना वाण देण्याची परंपरा खूप जुनी आहे. पूर्वीच्या काळात महिला एकमेकांना हळद कुंकू, धान्य, फळ, कापड, बांगड्या अशा वस्तू देऊन आशीर्वाद देत असत. त्यामागे उद्देश होता प्रेम वाढणं, नाती मजबूत व्हावीत, घरात आनंद राहावा. 33 वस्तूच्या वाणामागचं आणखीन एक गुप्त कारण शास्त्रांनी सांगितलेलं आहे की दान केल्याने लोभ कमी होतो. म्हणजेच आपण दुसऱ्याला देतो तेव्हा ते मन अशुद्ध
ते शुद्ध होतं आणि जिथे मन शुद्ध असतं तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो असं मानलं जातं. काही लोक विचारतात, जर 33 वस्तू पूर्ण नाही दिल्या तर चालतं का? हो, तुमच्या श्रद्धेनुसार जितकं शक्य असेल तितकं द्या. कारण देवीला वस्तूची किंमत नाही तर भक्तीची किंमत असते. कोणी 5 वस्तू देतं, कोण 11 वस्तू देतं, कोण 21 वस्तू देतं, तर कोण 33 वस्तू विशेष शुभ मानलं जातं. वाण देताना कोणत्या महिलांनी घ्यावा? परंपरेनुसार सुवासीन महिला, गरजू महिला, वृद्ध महिलांना वाण दिलं जातं. काही लोक मुलांनाही वाण देतात. यामुळे घरात आनंद वाढतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते, देवीची कृपा राहते. पण एक मोठी चूक अनेक लोक करतात. काही लोक तुटलेल्या वस्तू, खराब धान्य, जुने कपडे दान करतात. शास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं. दान नेहमी स्वच्छ, नवीन, श्रद्धेने दिलेले असावं. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात 33 वस्तूंमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या प्रत्येक वस्तूचं धार्मिक महत्त्व काय आहे. आता जाणून घेऊया. त्या वस्तू मी तुम्हाला सर्व सांगत आहे, तर ते तुम्ही बघा. हळद, कुंकू, तांदूळ, डाळ, मीठ, साखर, गूळ, तेल, तूप, नारळ, सुपारी, अगरबत्ती, कापूर, फळ, फुले, आरसा, बांगड्या, कंगवा, कापड, ब्लाउज पीस, तुळशीची पाने, लवंग, विलायची, बदाम, मनुका, खारीक, पेढे, धूप, दिवा, वाती, नाणी, पुस्तक किंवा गीता, दक्षिणा. या वस्तू आपल्या शास्त्रानुसार घ्यायच्या असतात. अधिक मासात 33 वस्तूचं वाण देणं अत्यंत शुभ मानलं जातं. पण शास्त्रानुसार काही चुका अशा आहेत ज्या अनेक लोक नकळत करतात आणि त्यामुळे दानाचा पूर्ण पुण्य मिळत नाही असं मानलं जातं. म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्हीही यापैकी एखादी चूक करत असाल. नंबर 1. रागात किंवा मनात न देता वाण देणं. मंडळी, दान नेहमी आनंदाने आणि श्रद्धेने करायचं असतं. चिडचिड करत असताना जबरदस्तीने मनात राग ठेवू नका. वाण दिलं तर त्याचं पुण्य कमी होत असं सांगितलं जातं. दान करताना चेहऱ्यावर आनंद आणि मनात भक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे. चूक नंबर 2. तुटलेल्या किंवा खराब वस्तू देणं. काही लोक तुटलेल्या बांगड्या, खराब धान्य, जुने कपडे, एक्सपायर वस्तू दान करतात. शास्त्रानुसार हे चुकीचं मानलं जातं, कारण आपण देवाला आणि दुसऱ्या व्यक्तीला आदराने वस्तू देत असतो. म्हणून स्वच्छ, चांगल्या, शक्यतो नवीन वस्तू द्या. चूक नंबर 3. रिकाम्या हाताने ओटी भरणं. मंडळी, ओटी भरताना किमान हळद, कुंकू, अक्षता, थोडं धान्य हे असायला हवं. असं मानलं जातं. रिकाम्या हाताने ओटी भरल्यास शुभ फल कमी होतं अशी श्रद्धा आहे. चूक नंबर 4. सूर्यास्तानंतर वाण देणं. अनेक ठिकाणी लोक वेळ न बघता रात्री वाण देतात. हो, पण धार्मिक मान्यतेनुसार सकाळी किंवा दुपारी वाण देणं शुभ मानलं जातं. रात्री दान करणं ही काही ठिकाणी टाळलं जातं. चूक नंबर 5. दिखावा. कारण ही सर्वात मोठी चूक मानली जाते. काही लोक फोटो काढण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, सोशल मीडियासाठी दान करतात. पण शास्त्र सांगतं गुप्तदान सर्वात श्रेष्ठ दान असतं. दानामागे फक्त असावी दिखावी नाही. चूक नंबर 6. गरजू लोकांना कमी लेखणं. मंडळी, दान घेताना समोरची व्यक्ती गरीब असली तरी तिचा अपमान करू नका, कारण प्रत्येक व्यक्तीत देवाचा अंश असतो. दान देताना प्रेमाने बोला, आदराने वागा, आशीर्वाद द्या. हे खूप महत्त्वाचं आहे. चूक नंबर 7. चुकीच्या मनस्थितीत पूजा करणं. सतत भांडण, शिवीगाळ, राग, मस्करी असलं तर पूजा आणि दानचं सकारात्मक फळ कमी होत असतं मानलं जातं. अधिक मासात शांत राहा, देवाचं नामस्मरण करा, नामस्मरणाचा विचार ठेवा. मंडळी, देवाला मोठेपणा नाही पाहिजे तर मनाची शुद्धता पाहिजे. तुम्ही 33 वस्तू घ्या किंवा 5 वस्तू घ्या, पण श्रद्धेनं घ्या. मनापासून केलेलं छोटंसं दान ही लाख मोलाचं असतं. म्हणून मंडळी, अधिक मासात वाण देताना या चुका नक्की टाळा, कारण योग्य पद्धतीने आणि भक्तिभावाने केलेले दान घरात सुख आणतं, लक्ष्मीची कृपा वाढवतं आणि मनाला समाधान देतं. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात महिलांनी कोणते खास नियम पाळावेत. मंडळी, अधिक मास हा महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यात अनेक महिला व्रत करतात, जप करतात, पूजा करतात, 33 वस्तूचं वाण देतात.
पण हे सर्व करताना काही धार्मिक नियम पाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आज आपण तेच खास नियम जाणून घेणार आहोत. नियम नंबर 1, सकाळी लवकर उठून स्नान करावं. अधिक मासात शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावं आणि स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. देवपूजा करावी. असं केल्याने मन आणि घर दोन्ही शुद्ध राहतं, असं मानलं जातं. नियम नंबर 2, रोज देवाचं नामस्मरण करा. मंडळी, अधिक मासात भगवान विष्णूची पूजा विशेष फलदायक देते. महिलांनी रोज ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करावा किंवा विष्णू गीता वाचन, रामरक्षा हेही म्हणू शकता. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत राहतं आणि आपल्या मनात वाईट गोष्टी येत नाही. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील काही असं गुप्त आणि चमत्कारी फायदे जे फार कमी लोकांना माहीत आहे. शास्त्रानुसार अधिक मासात केलेले प्रत्येक चांगलं कर्म अनेक पटीने फळ देतं असं मानलं जातं. म्हणून हा महिना पुण्य मिळवण्याचा नाही मानला जातो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढणे. मंडळी, जेव्हा घरात पूजा, मंत्र जप, दान, धर्म, देवाचं नामस्मरण होतं तेव्हा घरातील नकारात्मकता कमी होत असतं असं मानलं जातं. अनेक लोक सांगतात की घरातील भांडण कमी झाली, मन शांत झालं, घरात आनंदाचं वातावरण तयार झालं, आर्थिक अडचणी कमी होतात. अधिक मासात अन्नदान, धान्यदान, गरिबांना मदत, महिलांना वाण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की दान केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. काही लोकांना अचानक पैसा मिळतो, अडकलेली काम पूर्ण झाली, नोकरीची संधी मिळाली असे अनुभव आले आहेत. देवी लक्ष्मी आणि विष्णूंची कृपा मिळाली की अधिक मास हा भगवान विष्णूंचा समर्पित महिना आहे. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र, विष्णूपूजा, तुळशीपूजा करणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख शांती वाढते, मानसिक शांती मिळते, संकट कमी होतात आणि सर्व काही आपल्या मनासारखं होतं. पाप कमी होतात अशी श्रद्धा. मंडळी, पुराणामध्ये सांगितलं आहे की अधिक मासात भक्तिभावाने केलेले दान आणि जप पाप कमी करण्यास मदत करतं. म्हणून अनेक लोक उपवास करतात, सत्य ऐकतात, गीता वाचतात, कारण हा महिना आत्मशुद्धीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. मनाला समाधान आणि शांती मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता, भीती खूप वाढली आहे. पण जेव्हा आपण देवाचं नाव घेतो, दुसऱ्यांना मदत करतो, दानधर्म करतो, तेव्हा मन हलकं होतं आणि हेच अधिक मासाचं खरं सौंदर्य आहे. नात्यामध्ये प्रेम वाढवा. महिला जेव्हा ओटी भरतात, वाण देतात, एकमेकांना आशीर्वाद देतात, तेव्हा नात्यामध्ये प्रेम वाढतं असं मानलं जातं. आनंद, एकोपा, सकारात्मक वातावरण निर्माण होतं, अडकलेलं काम पूर्ण होतं अशी मान्यता. अनेक लोकांना अनुभव असतो की अधिक मासात केलेले प्रार्थना आणि जपामुळे अडकलेले काम मार्गी लागली, कोर्ट कचेरीत प्रश्न कमी झाले, विवाह जुळले, घरातील संकट दूर झाली. ही श्रद्धेची गोष्ट आहे. पण भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती असते. सर्वात मोठा फायदा कोणता? मंडळी, अधिक मास आपल्याला शिकवतो लोभ कमी करा, दुसऱ्यांना मदत करा, देवावर श्रद्धा ठेवा, मन शुद्ध ठेवा. हेच या महिन्याचं खरं गुप्त रहस्य आहे. शेवट मंडळी, जर तुम्ही अधिक मासात पूजा, जप, दान आणि 33 वस्तूचं वाण घेतलं तर श्रद्धेने केलेलं तर देवीची कृपा तुमच्या घरावर नक्की राहील अशी श्रद्धा आहे. मंडळी, अधिक मास हा फक्त एक धार्मिक महिना नाही तर जीवन बदलण्याची एक सुंदर संधी आहे. या महिन्यात केलेले दान, नकारात्मक पूजा आणि 33 वस्तूचं वाण हे मनाला शांती आणि घराला सुख समृद्धी देणारं मानलं जातं. म्हणून शक्य असेल तितकं दुसऱ्यांना मदत करा, देवीचं स्मरण करा आणि मन स्वच्छ ठेवा. कारण देवाला पैसा नाही तर भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची असते. आणि लक्षात ठेवा, अधिक मासात केलेले छोटंसं पुण्य ही अनेक पटीनं फळ देतं असं मानलं जातं. म्हणून हा पवित्र महिना वाया जाऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जय श्री विष्णू कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच धार्मिक, रहस्यमय आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच राशी भविष्य, धार्मिक व्हिडिओ आणि रहस्यमय व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून, लाईक करून चॅनल शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.